प्रहार संगठन प्रमुख बच्चू कडू ने मंत्री गुलाबराव पाटिल को सीधे शब्दों में चुनौती दी। कडू ने कहा, इतना अच्छा गुलाब होते हुए भी कमल के पीछे क्यों? बच्चू कडू ने घोषणा की कि वे 5 अक्टूबर को जलगांव में गुलाबराव के गांव में ठहरेंगे और यदि मंत्री बुलाएंगे तो उनके घर भी जाएंगे। कडू ने कहा कि गुलाबराव को किसान पुत्र की तरह आवाज उठानी चाहिए, न कि सत्ता के दबाव में रहना चाहिए। गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे। मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या पाठीला लागले गुलाबराव। आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात याची, तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो। तुम्ही आता एका गावचे थोडे आहे आणि तुमची इच्छा पूर्ण करू ना गुलाबराव। आम्ही येऊ तुमच्या घरी। कधी जाणार तुम्ही? 5 तारखेला मी जळगाव मध्ये आहे, तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात आहे, तुमच्या आजूबाजूला आहो। तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ, पाहू काय व्यवस्था करता येईल तुमच्याकडून। आम्ही काय व्यवस्था करू ते पाहू। शेतकरी पुत्र म्हणून राहा गुलाबराव। तुम्ही जरी मंत्री असले तर तुमचा जो आवाज आम्ही विधानसभेत पाहत होतो शेतकऱ्यासाठी, तो दबलेला दिसतं। तो दबू नये म्हणून आम्ही तुमच्यावर बोललो आहे। आणि शेतकरी पुत्र म्हणून येणार, तुम्ही सत्तेचे पुत्र म्हणून या, सत्ताधीश म्हणून या। आम्ही शेतकरी पुत्र म्हणून तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहोत।